ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाच्या शंकेला श्रीकृष्णांचे उत्तर भाग 1. ओव्या आहेत 418 ते 420 आणि गीतेचा श्लोक आहे 35. समत्व बुद्धी ही मनाच्या चंचलतेमुळे प्राप्त होणे कठीण आहे अशी शंका अर्जुनाला आली होती. ती त्यांनी श्रीकृष्णांना बोलून दाखवली होती. अगदी आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या मनात उद्भवणारा प्रश्नच अर्जुनाने उपस्थित केलेला आहे. आता श्रीकृष्ण त्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. श्लोक 35. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे धैर्यशाली अर्जुना, मन हे निसंशय चंचल असून निग्रह करण्यास अत्यंत कठीण आहे. परंतु अर्जुना, सतत अभ्यासाने व वैराग्याने याचा निग्रह करता येतो. तव कृष्ण म्हणती साचची, बोलता हासी ते तैसेची, यया मनाचा कीर चपळची स्वभावोगा. तेव्हा कृष्ण म्हणाले, खरोखर तू म्हणत आहेस तसेच आहे. या मनाचा स्वभाव खरोखर चपलच आहे. परी वैराग्याचे नि आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलियेनी एके अवसरे स्थिरावेल. परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवले तर काही वेळाने ते स्थिर होईल. काजे यया मनाचे एकनिके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावीत जायचे. कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी सवकते. म्हणून त्याला कौतुकाने आत्मानुभव सुख वारंवार दाखवीत जावे. मन चंचल असल्यामुळे त्याचा निग्रह करणे कठीण आहे. असे असताना समत्व बुद्धीची प्राप्ती कशी काय होऊ शकेल असा श्रीकृष्णांना संजय याने प्रश्न विचारला होता. त्याच्या शंकेला नेमके उत्तर भगवंतांनी 2 श्लोकात दिलेले आहे. भगवंतांनी सुद्धा मन चंचल आहे व त्याचा निग्रह करणे दुर्घट आहे या दोन्ही गोष्टी मान्य केल्या आहेत. म्हणूनच ते म्हणतात की मन चंचल असून त्याचा निग्रह करणे कठीण आहे, यात काहीच संशय नाही. पण तरीही ही गोष्ट अशक्य नाही असं त्यांचं मत आहे. ते सांगतात की अभ्यास आणि वैराग्याने ही गोष्ट साध्य होऊ शकते. अभ्यास म्हणजे शंकराचार्यांच्या मतानुसार ध्येय विषयक चित्तवृत्तीची पुनरावृत्ती. जे एकदा ध्येय म्हणून ठरलेले आहे ते मनातून ढळून न देणे. इथे वैराग्य म्हणजे विषयांपासून परांगमुखता एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. संसार सोडून संन्यास स्वीकारणे असा अर्थ नाही. मन चंचल का बनते तर ते विषयासक्त असते म्हणून. जन्मोजन्मी मनुष्यावर विषयांचे संस्कार झालेले असतात, त्यामुळे ते दृढ होतात. या दृढ संस्कारांच्या मुळे विषयांबद्दलचं आकर्षण व प्रेम वाढत जातं आणि यातूनच आसक्ती वाढत जाते. ही आसक्ती मनामध्ये सतत विषयांच्या कामना निर्माण करत असते. परिणामी मन सतत बहिर्मुख झालेले असते. हे विषय मनामध्ये क्षोभ निर्माण करून मनाचे संतुलन संयमन नाहीसे करतात. मनुष्याला विवेकशून्य पशुतुल्य बनवतात. त्यासाठी साधकाने विषयांवरील प्रेम सोडले पाहिजे. विषयांवरील प्रेम एकदम कमी होणार नाही. त्यासाठी प्रथम मनुष्याने अंगी दैवी गुणसंपत्ती बाणवली पाहिजे. त्याचे विवेचन भगवंतांनी पुढे 16व्या अध्यायात केलेलं आहे. चांगल्या गुणांचा अंगी विकास करून सतत अभ्यास करून साधक विषयांवरील प्रेम कमी करू शकतो. पण त्यासाठी सततच्या प्रयत्नांची मात्र आवश्यकता आहे. कारण एकदा दुर्बुद्धीचा त्याग केला तरी ती पुन्हा येऊन चिकटते. म्हणून निष्ठेने सतत प्रयत्न करून विषयांविषयीचे वैराग्य निर्माण झाले पाहिजे. म्हणजे मन वश होण्यास मदत होईल असे भगवंत सांगत आहेत. म्हणून समर्थ रामदासांनी मनुष्यापेक्षा सुद्धा पाषाणाला श्रेष्ठ ठरवलेले आहे. टाकीने खपली फोडिली ते मागुती नाही जडली, मनुष्याची कुबुद्धी झाडिली तरी ते पुन्हा लागे. सांगता अवगुण गेला पुन्हा मागुता जडला, या कारणे महाभला पाषाण गोटा. दगडापासून मूर्ती तयार करत असताना कारागीर टाकीने त्या दगडाचा एक एक कपचा फोडून काढत असतो. होता होता त्या दगडातून एक सुंदर मूर्ती तयार होते. टाकीचे घाव घालून फोडून काढलेले दगडाचे तुकडे पुन्हा त्या दगडाला जाऊन चिकटत नाहीत, म्हणूनच सुंदर मूर्ती बनते.
पण मनुष्याचे मात्र उलटेच आहे. मनुष्य एकदा कुबुद्धीचा त्याग करतो, पण पुन्हा त्याला कुबुद्धी दुर्गुण येऊन चिकटतात. मग तो मनुष्य दैवत्वाचे रूप कसं प्राप्त करणार? ज्ञानदेवांनी या श्लोकाचा भावार्थ 2 ओव्यात सांगून 3ऱ्या ओवीत भगवंतांनी श्लोकात उल्लेख न केलेला मनाचा एक चांगला धर्म सांगितलेला आहे, तो लक्षणीय आहे. ज्ञानदेव सांगतात की वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळवलं तर काही वेळाने ते स्थिर होईल. चंचलत्व हा जरी मनाचा धर्म वाटत असला तरी तो मनाचा खरा धर्म नाही. काजे या मनाचे एकनिके, जे देखिले गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कवतिके दावीत जाईजे. कारण की या मनाची एक गोष्ट चांगली आहे, ती ही की ते अनुभवलेल्या गोडीच्या ठिकाणी चवकतं. जो अनुभव त्याला द्यावा त्याला ते चिकटून बसतं. दीर्घकाळ त्याला विषयांची गोडी चाखवलेली असल्यामुळं ते विषयांना चिकटून राहिलेले आहे. त्याला जर कौतुकाने आत्मसुखाचा अनुभव वारंवार दाखवला तर ते त्या ठिकाणीच चिकटून राहील. पुढच्या श्रीकृष्णांच्या श्लोकाचाही ज्ञानदेवांनी अभ्यास व वैराग्य याच्या आधारावरच अर्थ केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.